कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आज सतीश उर्फ खोके भोसलेला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं, काय झालं? सर, न्यायालयाने सतीश भोसले यांना 14 दिवसाची न्यायालयीन कस्टडी दिलेली आहे आणि आमचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेवरती आणि न्यायालयावरती पूर्ण विश्वास आहे। सतीश भोसले हे लवकरात लवकर निश्चित सुटतील, त्यांची जामीन होईल, त्याच्यात काही वाद नाही। सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही। सर, आज नाही अटक होऊ शकत त्याच्यामध्ये, कारण ते त्यांना जेलमधूनच घ्यावं लागेल। सर, मग ते न्यायालयामधून घेतील सर त्या गुन्ह्यामध्ये। आज सतीश उर्फ खोके भोसलेला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं, काय झालं? सर, न्यायालयाने सतीश भोसले यांना 14 दिवसाची न्यायालयीन कस्टडी दिलेली आहे आणि आमचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेवरती आणि न्यायालयावरती पूर्ण विश्वास आहे। सतीश भोसले हे लवकरात लवकर निश्चित सुटतील, त्यांची जामीन होईल, त्याच्यात काही वाद नाही। सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही। सर, आज नाही अटक होऊ शकत त्याच्यामध्ये, कारण ते त्यांना जेलमधूनच घ्यावं लागेल। सर, मग ते न्यायालयामधून घेतील सर त्या गुन्ह्यामध्ये।